आणि आता प्रचाराची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उद्या नागपूरमध्ये 2 सभा, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर। लाल चौकमध्ये जाण्यास भीती वाटते असं सुशील कुमार शिंदे म्हणायचे। आता लाल चौकमध्ये रात्री 10 वाजता देखील पर्यटक सेल्फी घेताना दिसतात। काश्मीरच्या श्रीनगरमधील सध्या परिस्थितीवर जेपी नड्डा यांचं भाष्य। मवियाचा आत्मा दहशतीचा, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान। तर विखेंच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हे कळेना, शिवाजी कर्डिले गुंड असल्याचं जग जाहीर, प्राजक्त तनपुरेंचा टोला। अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांविरोधात बच्चू कडूंच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात। अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांचा त्यांचा पाठिंबा आहे आणि भातुकलीमध्ये नैना कडूंनी सभा गाजवलेली आहे। गोवारी समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांच्या भेटीनंतर गोवारी शिष्टमंडळाकडून महायुतीला जाहीर पाठिंबा। गरिबांसाठी रात्र काढल्यानंतर आमदारांचं कौतुक होतं। श्रीमंत पोरांचे चोचलेच पुरवण्यासाठी आमदार रात्रभर नोकरासारखे राबले। नाव न घेता जयंत पाटलांची सुनील टिंगरे यांच्यावर टीका। विकास केला असेल तर लोक आशीर्वाद देतील। नांदगाव विधानसभा मतदारसंघ माझा परिवार आहे, सुहास कांदेंचं वक्तव्य। नांदगाव विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबावर प्रेम करणार आहे, कुणाला हटवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी लढत नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचारासाठी मैदानात, मतदारांच्या भेटी घेण्यावर भर।